मामाच्या मुलीला बघायला चाललाय ना, तर एकदम तयार वगैरे होऊन जायचं. तिथे जाऊन बाई मलाच सांभाळावं लागेल तिला आणि तिच्या मागेच राहावं लागेल. गाईस चला आता आम्ही जायला निघालेले. बाय बाय. मुलगीला बघायला चालले आता आपण. तिच्या बहिणीला बघायला आलेलो आहे आम्ही आता. गाईस निघालेली आमची सवारी सामान घ्यायला. बाई ही गाडी एवढी छोटी आणि मी त्याच्यावर एवढा लंबा लंबा वाटतोय ना. एवढी गोड आहे ना, तुम्हाला दाखवू नाही शकत यार. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस सकाळची आता 11:15 होत आहे आणि आज आम्ही चाललेले मामाच्या घरी. बिकॉज गाईस मामीला मुलगी झालेली गाईस, किरण मामाला. तर मग तिलाच बघायला चाललेले. मी आहे, बेबे आणि मम्मीची आत्या आणि चंदाजी वगैरे. सो मी त्यांना घेऊन जातोय आज. मी पण नाही बघितलं, मम्मी ना 2 वेळेस जाऊन बघून पण आली. ज्या दिवशी झाली मागच्या महिन्यातच झाली होती, बट आमचं काही जाणं नाही होत होतं ना. सो आज आमचा मुहूर्त निघालेला आहे तिला बघायला जायचा, मामाच्या मुलीला. म्हणून मामाच्या मुलीला बघायला चाललाय ना, तर एकदम तयार वगैरे होऊन जायचं गाईस. कसं एकदम छान वाटतं ना. तर आता 11:15 होत आहे. चला, उन्हाळ्याला सुरुवात झाली ना गाईस, तर आता गरम गरम होत आहे. आणि मस्त गाईस आजच्या 7 का 6 दिवसाला रंगपंचमी गाईस. 3 तारखेला मस्त बाई खूप मजा येणार आहे यावेळेस रंगपंचमीला. खूप एन्जॉय करू. बघा झाड किती मस्त हिरवं हिरवं दिसतंय. गाईस कमेंट करून सांगा तुमच्याकडे कोणती कार आहे, अशी कीवाली कार आहे का ऑटोमॅटिक, म्हणजे आपली इलेक्ट्रिक की असते ना डायरेक्ट बटनवाली, ती आहे तुमच्याकडे? ते मला कमेंटमध्ये नक्की. तिला घेऊन जायची पण इच्छा होते, नाही पण इच्छा होते, कारण की आहे ना तिथे जाऊन बाई मलाच सांभाळावं लागेल तिला आणि तिच्या मागेच राहावं लागेल. म्हणून आहे ना ते थोडं हे वाटतं की यार तिच्याच मागे राहावं लागेल. बघा आता हॉर्न वाजवेल ना तिला कशी बघते ती, तिला समजलेलं आहे. चेरीला आली आली आली. कुठे तुला नाही यायचं. चल चेरी चल मध्ये. हो हाय. हा आहे आमच्या बेबेंचा झोला, जिच्यामध्ये बेबेंचा सामान असतो. पाणी बॉटल, शोप वगैरे, रुमाल, चष्मा, बाम, सगळं घेऊन चालता बाई बेबेसोबत. काही त्रास नाही व्हायला पाहिजे आमच्या बेबेंना. आणि मम्मीची हत्या पण आलेली आहे, तर ते पण येतात सोबत. त्यांचं माहेरच तिथलं आहे बाई. जा मध्ये जा बाई, अशी ट्रेनिंग द्यावं लागते बाई घरच्या घरी. गाईस चला आता आम्ही जायला निघालेले. बाय बाय. ही कुठे चेरी चल. आजी पण आलेले आहे, चंदाजी. चांगलं झालं तुम्ही पण आहे. बसले आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आता पाचोऱ्याला. किरण मामा येतोय, काहीतरी द्यायचंय तर ते घरी घेऊन जायचं आता. तर थांबलेलो आहे त्यासाठीच. चल भाऊ. चल तर आता आम्ही निघालेले वरखेडीसाठी. ते सामान दिलं मामाने. आणि बघा हा इथला रोड आता मोठा होतोय ना, आधी एकदम लहान रोड होता. असाच एक रोड होता सेम. हा एवढाच एक रोड होता. आजूबाजूला जास्त जागाच नाही होती. तर आता रोड मोठा केलेला आहे, तिथला बनलेला आहे, आता इथला बाकी आहे. या हॉलमध्ये झालं होतं किरण मामाचं लग्न इथे. तुम्ही नाही आले होते ना बेबे? 3 वर्ष होतील का 2 वर्ष? नाही ना 3 ना वाटतं. 3 होतील आता. 3 वर्ष होतील आता. किती लवकर निघाले म्हणजे समजलं पण नाही. 3 वर्ष असे निघाले. आधी किती हे करत होते, केव्हा होईल मामाचं लग्न? आता होऊन गेलं. आता 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी. या मुलगीला बघायला चालले आता आपण. हा रोड असा वाटत नाही की आम्ही पाचोऱ्यावरून वरखेडीला चाललेलो. एवढा चांगला झालेला आहे सिमेंटचा रोड इथे बघा. गाईस तर फायनली पोहोचलेला आहे मी मामाच्या घरी. आणि भाई हे सी बंद गेली ना, एवढं गरम मारतंय भाई. मध्ये घाम आलेला आहे नुसतं चेहऱ्यावर पूर्ण.
आता उतरतो. हे सगळे उतरले अजिन ते. गाईस हे बघा ना मामाचं गाव किती चेंज झालेले आहे भाई. डायरेक्ट घरांना कलर होऊन गेलेले. इथे काही नवच बनतंय भाई. इथे कार लावलेली आता. पण खरं तुमच्याकडे किती कडक ऊन आहे रे. आहे किरण मामाचा मुलगा. याच्या बहिणीला बघायला आलेलो आहे आम्ही आता. हे ना तुझं नाव काय? हां ऐ तुझं नाव काय? भाई याला आहे ना प्राण्यांमध्ये खूप आवड आहे बघा. गेला तिच्या मागे चेरीच्या मागे. मध्ये सगळे गप्पा मारताय भाई आता. तुझा व्हिडिओ मम्मीला तू रडतोय म्हणून पाठवू का? आत्याला पाठवू का व्हिडिओ? आत्याला पाठवू. इकडे बघ आत्याला पाठव व्हिडिओ. तर भाई आज ये गाडी चलाने की आहे. इथे थोडा सामान घ्यायला जायचं आहे बाहेर. खरंच हीच गाडी नाही यदनिक. डायरेक्ट राम. काहीच निघालेली आमची सवारी सामान घ्यायला. भाई ही गाडी एवढी छोटी आणि मी त्याच्यावर एवढा लंबा वाटतोय ना. माझ्या मागे यदनिक बसलेला आहे. कुठे जायचं यदनिक? सरळ का? तर आता मी वरखेडीच्या रस्त्यांवर फिरताना खराब रस्ते गाईची. ते पण आपले जळगाव सारखे खड्डे. हे वरखेडी आहे गाईस. हे काय यदनिक? काय वरखेडी का वेरखेडी काय? अरे बाई आता 1 वर्षानंतर आहे ना जेव्हा आम्ही इथे येऊन तेव्हा एकदम मजा येईल बाई गाडी चालवायला. आता एवढ्या खड्ड्यांमध्ये आलेले ना आम्ही. तर गाईस भाजी घ्यायला आले होते. ऑर्डर दिलेली आहे. तोपर्यंत आहे ना आम्ही इथे बाहेर फिरताय. इथे ना राम काका. इथे ना भाई गव्हाचं शेत आहे भाई. किती भारी वाटतंय हे बघा. आणि त्या झाडाखाली किती मजा येईल. एकदम सावली पडेल आणि शेत आहे आजूबाजूला. ते कोंबड्या आहे बंद करून ठेवलेल्या. इथे कुत्रा आहे जसं आमच्याकडे तसा. गहू म्हणता याला. गहूंचं शेत आहे. आपण जे पोळी बनवताना पोळीसाठी गहू येतात ना ते अशा शेतामधून येतात. आणि हे त्याचे हे काय म्हणतील आता बाई याला झाडदानी म्हणू शकणार. शेत आहे हे गहूंचं शेत आहे. हे केवढं मोठं आहे गहूंचं शेत. गेहू परत घरी आला होता आता. हे बघा इथं सगळे ना आजी लोक मामी गप्पा मारताय बाई इथे. आणि आम्ही खेळताय यदनिक मी मस्ती अशीच. जेवता इथे आता. ही बघा ही कशी बघते. सगळ्या गोष्टींचा वास घेते बाई ही. त्यावेळेस आमचं जेवण झालेलं आहे बाई. वरती रूम मध्ये आलो होतो. हा बघा हे दोघी ईश्वर मामाचे मुलं. त्याचा चेहरा कसा झाला. दुसऱ्याचा बालक आहे मिडलवाला. पार्थ आत्याला दाखव तुझा व्हिडिओ. तू रडत होता म्हणून. का बरं? हो तू मस्ती करत होता ना. दाखवू दे ना मग. काय चेरी चेरी त्याने मारलं. बाई गाईस तर संध्याकाळचे 5 होत आहे आता. आणि आता आम्ही इथून निघताय. फक्त चहा वगैरे घेऊन निघू इथून. बट जे काम करायला आले होते मामाच्या मुलगीला बघायला आले होते ते बघून घेऊ. गाईस मामाच्या मुलीला बघतो ना एवढी गोड आहे ना तुम्हाला दाखवू नाही शकत यार. तिला नजर पण लागून जाते ना. लहान मुलं आहे नजर लागून जाते. बट बघ दादा बघायला आलेला आहे बेटा तुला. कशी आहे किती गोड किती गोड आहे तू. लहान आहे ती 1 महिन्याची. तू किती महिन्याचा आहे? चेहऱ्याने दाखव. तू किती वर्षाचा आहे रे? हे किती आहे? जास्त म्हातारा किती महिन्याची झाली? 1. लवकर मोठं करा तिला. त्या पोरं मी नाही बाकी पोरं तयार आहे ना इथे. मावशीचे पोरं तयार आहे ना तिच्यासाठी. अंशला दे बुक करून ठेवा. भेटतो नाही तर अंश. बाकी तर सगळे मोठे डंगरे आता.
आहे ना भैरवनाथला आले होते अजिंते वगैरे सगळेजण. बेबेंना यायचं होतं तर ते आता तिकडे गेलेले दर्शनाला. मीला घेऊन बाहेर थांबलेलं आहे. हे बघा इथे किती पोपट आहे. आवाज आहे का आवाज. या आजी कुठे काय आणलं रे. नारळ. तू जातोय का मध्ये घे. इथे वाईब आहे बाई काहीतरी पण आहे ना काहीच इथे ना एकदम शांतता आहे त्याचा म्हणजे 0% काहीच आवाज नाही आणि हा पक्ष्यांचा आवाज ऐकायचा. तेव्हा खूप छान मजा येईल. आता जेवढं पण इथे लोक आहे ना ते थोडं थोडं बोलताय मग ते आवाज वगैरे येतो. गाडीचा आवाज वगैरे येतो मग त्यामुळे खाली बघ रे तिने शिशी केलेली आहे. तर चला काहीच आता निघालेले दर्शन वगैरे करून आहे आलेले. बघा मागे किती जण बसलेले आणि समोर मस्त सनसेट होतं. आता ऑरेंज सन झालेला आहे. मका जास्त आहे वाटतं इकडे. खेळवायला हे पण आले होते ना आता बस स्टॉपवर ना घरी चाललेले. बाय 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 बाय. अशी भाजी करून द्या आम्हाला. बाय बाय. बाय बाय. काहीच घरी पोचलेले होते आणि ना भाई इथे हे झालंय बघा. आता घरी पोचलेली आणि चल रे त्याची बॅटरी उतरलेली भाई कारची. कार लावत होता पार्क करत होता तो उतरून गेलेली. धक्का द्यावा लागतो आता. पप्पा चालू होते तिकडे. आवाज येतो हिच्यातनं काही ना काही वेगळाच. हे शुभम गोल पेरा घेऊन गेलो आपण पूर्ण गल्लीचा. ढकलो का भाई. एवढं चांगलं चालवून आणली. दोनदा आहे ना म्हणजे ती अशी बंद पडून गेली. दे धक्का नाही होते. फायनली गाईस झालेली चालू ही. आता पप्पा गोल फिरवून आणतील. आम्ही चालले तिथे. भाई दम लागला गाडी फिरवायचा. कसा पचका होतो भाई. घरी आल्यानंतर कार बंद पडून गेली. कुछ भी